Hi students, welcome to Sri Ram coaching classes. Today I am teaching you science lesson number 9. त्यातला पार्ट आहे मेट्रोलॉजी. ओके, मेट्रोलॉजी म्हणजे काय? हवामान. आपण याच्याविषयी थोडीशी मी तुम्हाला आयडिया आधीच्या पार्टमध्ये दिलेली की क्लायमेट, वेदर या सगळ्याचा अभ्यास ज्याच्यामध्ये केला जातो ते सायन्स, that is meteorology. Okay, the science that studied the interrelationship between the various components of air, natural cycles, geological movements of the earth and climate is called meteorology. समजतंय? म्हणजे बघा असं शास्त्र, असा सायन्स की ज्याच्यामध्ये हवेतील विविध घटकांचा अभ्यास केला जातो. परत निसर्ग चक्रे आहेत, पृथ्वीच्या ज्या आतमध्ये भौगोलिक हालचाली होतात म्हणजे जिओलॉजिकल मुवमेंट ऑफ द अर्थ अँड क्लायमेट इज ऑल्सो मेन पार्ट ऑफ द मेट्रोलॉजी. ओके, तर ह्या सगळ्यांचा अभ्यास ज्या सायन्समध्ये केला जातो दॅट इज मेट्रोलॉजी. ओके, सो मेट्रोलॉजी इन्क्लूड्स द स्टडी ऑफ स्टॉर्म्स. आता बघा की मेट्रोलॉजीमध्ये कसला अभ्यास केला जातो? स्टॉर्म्स, क्लाउड, रेनफॉल, थंडर, लाइटनिंग एक्सेट्रा ऑल. ओके, अँड डिपेंडिंग अपॉन द स्टडी ऑफ सच फॅक्टर्स, मग त्याच्यावर म्हणजे आता जसं आपण आता बघितलं की ढग, पर्जन्यवृष्टी, मेघगर्जना, विजांचा कडकडाट या सगळ्या घटकांचा अभ्यास हवामान या शास्त्रामध्ये केला जातो, तसं भविष्यातील अंदाज सुद्धा याच्यामध्ये व्यक्त केले जातात. आणि याचा उपयोग कशासाठी होतो की सर्वसामान्य जनता, शेतकरी, मासेमारी व्यवसाय, विमानसेवा, जलवाहतूक व विविध संस्थांना होतो. बरोबर आहे. मग याच्यामध्ये वेदर फोरकास्ट केलं जातं आणि ते वेदर फोरकास्ट आर मेड कशावर डिपेंडिंग येते? डिपेंडिंग अपॉन द स्टडी ऑफ दिस फॅक्टर अँड दे आर युजफुल टू कॉमन पीपल. आपल्या आता बघा मागे पण निसर्ग वादळ येणार होतं, आपल्याला आधीच सांगितलं गेलं होतं की असं वादळ येणार आहे. ओके, तर हे कशामुळे? आपल्याला वेदर फोरकास्टिंगमुळे आपल्याला कळलं. आणि आपण बघितलं की काही देशांमध्ये स्पेशल याचे डिपार्टमेंट्स उभे केले गेलेले आहे, एस्टॅब्लिश केले गेलेले आहे. ओके, तर मग फार्मर्स, फिशर्स, एव्हिएशन सर्व्हिस, वॉटर ट्रान्सपोर्ट अँड व्हेरियस अदर ऑर्गनायझेशन्स याच्यामध्ये आपल्या या सर्व म्हणजे विमानसेवा आहे, जलवाहतूक आहे, मासेमारी आहे, शेतकरी आहे, इवन आपण सुद्धा कॉमन जी जनता आहे, कॉमन जे पीपल आहे यांच्यासाठी सुद्धा हे सगळं महत्त्वाचं आहे. ओके, तर आता इन्स्टिट्यूट ॲट वर्क. ओके, तर याच्यासाठी कोणकोणते इन्स्टिट्यूट काम करतात? तर बघा आता 23 मार्च 1950 रोजी जगातील जागतिक हवामान संघटना मीन्स द वर्ल्ड मेट्रोलॉजी ऑर्गनायझेशन वॉज एस्टॅब्लिश. ओके, बाय कोणाकडून? बाय द युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन. मग यांच्याकडून ही संस्था जी आहे ती ऑर्गनाइज केली गेली. ओके, द ऑर्गनायझेशन प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन फूड सिक्युरिटी, वॉटर मॅनेजमेंट, ट्रान्सपोर्टेशन अँड कम्युनिकेशन. तर ही जी संस्था आहे ही अन्न सुरक्षा, जलव्यवस्थापन म्हणजे वॉटर मॅनेजमेंट, ट्रान्सपोर्टेशन म्हणजे आपलं जे दळणवळण चालतं ते, अँड कम्युनिकेशन. मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याने अतिशय इम्पॉर्टंट रोल तो प्ले करतो. आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला एक्स्ट्रा माहिती बघायची असेल तर तुम्ही ह्या लिंकवर जाऊन ती माहिती बघू शकता. ओके, तर ह्या सगळ्या लिंक सुद्धा आपल्याला दिल्या गेलेल्या आहे या वर्षीच्या सिलेबसमध्ये. त्याच्यानंतर पुढचं आहे इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. पुढचं जे आहे ते काय आहे? इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे इंडियन पाहिजे होतं बरं का तिथे. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे मी तुम्हाला आत्ता असंच सांगितलं आधी, म्हणजे आधीच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं की काही देश आहेत की त्यांनी काय केलं आहे की वेगवेगळ्या देशांमध्ये असं एस्टॅब्लिश केले गेलेलं एक सेपरेट डिपार्टमेंट. आता मी बिफोर सम टाईम मी आता तुम्हाला एक्सप्लेन केलंच होतं त्याविषयी. ओके, तर भारतीय हवामान खाते. ओके, काय? भारतीय हवामान खाते. भारतीय हवामान खात्याची स्थापना. आता याचं हा जो एस्टॅब्लिशमेंट आहे त्याच्यामध्ये 1875 ॲट
सिमला. ओके, तो जो आहे द इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट वॉज फाउंडेड बाय द ब्रिटिश in 1875 at Simla. Its head office is at Pune and its regional offices are at Mumbai, Kolkata, Chennai, Nagpur and Delhi. ओके, म्हणजे बघा की आता भारतीय हवामान खात्याची जी एस्टॅब्लिशमेंट आहे ते कधी झालं 1875 मध्ये. ओके, अँड बाय द ब्रिटिश. ओके, देन आता यांचं जे हेड ऑफिस आहे ते कुठे आहे? ॲट पुना अँड रिजनल ऑफिस आर ॲट मुंबई, कोलकाता अँड चेन्नई, नागपूर, दिल्ली also. Okay, so maps are prepared every day which indicates the daily predictions about the weather. Okay, तर आता ह्या मॅपमध्ये काय दाखवलं जातं बघा की याच्यामध्ये डेलीचे वेदर विषयीचे प्रेडिक्शन्स जे आहेत. प्रेडिक्शन्स म्हणजे काय की अंदाज, हवामानाविषयीचे नकाशे तयार होतात, रोजचे अंदाज दाखवले जातात या डिपार्टमेंटमध्ये की इथे हे होणार, तिथे ते होणार. सच मॅप्स आर प्रिपेअर्ड अँड पब्लिश्ड ट्वाइस इन एव्हरी 24 hours. आणि 24 तासात हे जे मॅप्स आहे 2 वेळा पब्लिश होतात, म्हणजे प्रसिद्ध केले जातात. In this institute, research goes on continuously on various aspects like instruments for climatic reading, predictions about climate made using radar, predictions about climate related to seismology, predictions regarding rainfall by satellites, air pollution. आता बघा, इन दिस इन्स्टिट्यूट म्हणजे या इन्स्टिट्यूटमध्ये येथे काय काय काम केलं जातं तर हवामानासाठी लागणारी जेवढी पण हवामानासाठी लागणारी जे इन्स्ट्रुमेंट्स आहे, उपकरणे आहे ती, नंतर प्रेडिक्शन केले जातात म्हणजे रडारच्या साह्याने हवामानामधले जे अंदाज आहे ते सांगितले जातात. अजून काय केले जातं? प्रेडिक्शन्स अजून पण केले जातात. कोणते? क्लायमेट. आता हे बघा, सिस्मोलॉजी म्हणजे काय की भूकंपाशी निगडित, भूकंप मापनाशी निगडित जेवढे पण अंदाज आहे ते जॉईन कर. जॉईन करते त्याला. हो. तर ओके, हवामानाशी रिलेटेड जेवढे पण हवामानाचे अंदाज आहे ते पण आपल्याला सांगितले जातात. पर्जन्य संदर्भातील अंदाज. ओके, की पर्जन्य म्हणजे काय? रेनफॉल. ओके, की पाऊस कधी होणार, किती होणार, आता ते सांगितलं जातं ते रेनफॉल. आणि बाय सॅटेलाइट थ्रू हे केलं जातं. प्लस एअर पोल्युशन विषयी सुद्धा ते सातत्याने याच्यावर संशोधन चालू आहे. अशा प्रकारे ही सर्व कामं कुठे केली जातात? इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. ओके, द इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट प्रोवाइड्स important information regarding weather, climate conditions to other departments like navigation, shipping, agriculture, irrigation, marine, oil exploration and production etc. म्हणजे भारतीय हवामान खातं आहे आपलं मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे. अजून काय करतं ते विमान उड्डाण. आता हे मी तुम्हाला ऑलरेडी म्हणजे त्यांनी आधी सांगितलंच आहे की विमान उड्डाण खाते म्हणजे काय की एव्हिएशन, नंतर शिपिंग. आता जे नौकानयन खातं जे असतं मराठीत त्याला नौकानयन म्हणतात, शिपिंग. त्यांना पण या हवामान खात्याची म्हणजे याची खूप गरज असते, तर ते खूप डिपेंडिंग आहे याच्यावर. परत शेतीविषयी, पाटबंधारे, समुद्रात जे तेल संशोधन केले जातं त्यांना सुद्धा पुन्हा उत्पादन करणाऱ्या जेवढ्या पण संस्था आहे ह्या सगळ्यांचा समावेश पण त्याच्यामध्ये केला जातो. आणि हवामान खात्यातर्फे यांना सगळ्यांना माहिती मिळते. तसंच अजून काय आहे की प्रेडिक्शन्स रिगार्डिंग calamities like dust storm, sandstorms, heavy rainfall, hot and cold waves, tsunamis, etc. are communicated various departments, all types of mass communication media and all citizens. For this purpose, India has launched several satellites equipped with
high class technology. Observations are several locations are doing excellent work in the analysis of the information received from this satellite. ओके, तर बघा आता काय याच्यामध्ये की आता नॅचरल कॅलॅमिटीज आहेत म्हणजे नैसर्गिक संकट, त्याची पूर्व सूचना आपल्याला मिळते. मग कोणते नैसर्गिक संकट? ओके, तर इथे बघा तुम्हाला दिसतंय की डस्ट स्टॉर्म. ओके, म्हणजे डस्ट स्टॉर्म म्हणजे धुळीची जी वादळ आहे, सँड स्टॉर्म वाळूची वाळू असते, वाळू सँडची, त्याची स्टॉर्म्स म्हणजे वादळे, मुसळधार पाऊस, उष्णतेची तसेच थंडीची लाट, सुनामी या संकटांविषयी पूर्वसूचना विविध खात्यांबरोबर सर्व प्रसिद्धी माध्यमे, जेवढे पण मास कम्युनिकेशन मीडिया आहे, आपल्याला सुद्धा कळतं, नुसतं त्यांनाच नाही तर मास कम्युनिकेशन मीडिया अँड ऑल सिटीजन्स, आणि सर्व नागरिकांपर्यंत ते पोहोचवलं जातं. आणि यासाठी काय अत्यंत उच्च तंत्रज्ञानाने सज्ज, म्हणजे याच्यासाठी सॅटेलाइट्स इक्वाइप विच हाय क्लास टेक्नॉलॉजीचे इक्वाइप जेवढे आहे इन्स्ट्रुमेंट्स आहे ते याच्यासाठी वापरले जातात. ओके, आणि ते म्हणजे वापरले जातात म्हणजे हे सॅटेलाइट्स काय ते अवकाशात भारत आपल्या इंडियातर्फे लॉन्च केले गेलेले आहेत, म्हणजे सोडले आहेत. ओके, आणि यांच्या मिळालेल्या माहितीचे ॲनालिसिस करून करण्यासाठी भारतात अनेक ठिकाणी काय आहे ऑब्झर्वेटरीज म्हणजे काय वेधशाळा, मराठीत म्हणतात त्याला वेधशाळा, तर त्या ऑब्झर्वेटरीज सुद्धा आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो आहे मॉन्सून मॉडेल अँड क्लायमेट प्रेडिक्शन्स. ऐकायला येत आहे का व्यवस्थित? व्हेरी गुड. मिहीरला ऐकायला येत आहे? मिहीर ऐकायला येत आहे बाळा? ओके, सो नेक्स्ट चॅप्टर काय आपला पुढचा मॉन्सून मॉडेल अँड क्लायमेट प्रेडिक्शन, म्हणजे मान्सून मॉडेल म्हणजे प्रारूप आणि हवामानाचा अंदाज, प्रेडिक्शन केलं जातं क्लायमेटचं. ओके, तर द ट्रॅडिशन ऑफ फोरकास्टिंग द मान्सून सीझन इन इंडिया इज ओल्डर दॅन 100 years. After the famine of 1877, H.F. Blandford, the founder of IMD, had made such predictions for the first time, taking the snowfall in the Himalaya as a parameter for this prediction. तर बघा आता काय झालंय की भारतातील मान्सून संबंधी, भारतामध्ये जे मान्सूनशी रिलेटेड जेवढे पण अंदाज वर्तवण्याची परंपरा ही 100 वर्षापूर्वीपासूनची, 100 वर्षापासून भारतामध्ये ही परंपरा चालू आहे. बघा आपला भारत जो आहे ना खूप ग्रेट आहे. ओके, सो आणि आफ्टर म्हणजे काय झालं की 1877 मध्ये जो दुष्काळ पडला त्याचे IMD कोण आहे? H.F. ब्लॅनफोर्ड. ह्या ब्लॅनफोर्ड यांनी काय केलं की 1884 मध्ये हिमालयामध्ये जे स्नोफॉल झालं, स्नोफॉल हा घटक गृहीत धरून सर्वप्रथम असा अंदाज वर्तवला होता की सगळ्यात पहिल्यांदी त्यांनी दुष्काळ पडल्यानंतर असा अंदाज वर्तवला की हिमालयामध्ये बर्फवृष्टी होणार 1884 मध्ये. आणि नंतर पुढे बघा इन द डिकेड ऑफ द 1930. मग आता 1930च्या डिकेडमध्ये म्हणजे शतकामध्ये द देन डायरेक्टर ऑफ IMD सर गिल्बर्ट वॉकर had underlined the relationship between various worldwide climatic factors and the Indian monsoon, and based on available observations and previous related to this relationship, he put forth a hypothesis regarding the nature of the monsoon.
with the initiative of Dr. Vasantrao Gowarikar in the decade of the 1990s, a monsoon model based upon 16 World War climate parameters was developed. आता बघा की काय झालं की 1930 मध्ये बरं का 1930 मध्ये च्या डिकेडमध्ये IMDचे तत्कालीन म्हणजे जे संचालक होते, आता IMDचे जे डायरेक्टर होते ते कोण, सर गिल्बर्ट वॉकर यांनी काय केलं की जगभरामध्ये विविध हवामानशास्त्रीय पूर्ण जगभरामध्ये जेवढे पण वर्ल्ड वाईड क्लायमॅटिक फॅक्टर्स आहे ते व तेथील मान्सूनचा संबंध, त्या रिलेटेड टू रिलेशनशिप म्हणजे तिथल्या ज्या मान्सूनचा जो संबंध आहे तो व्यवस्थित अधिरेखित करून त्यांच्या उपलब्ध निरीक्षणाच्या व पूर्वीच्या नोंदीच्या आधारे येणारा मान्सून कसा असेल याचं एक प्रेडिक्शन केलं, गृहीत केलं. सॉरी, म्हणजे त्यांनी काय केलं की आधी जो मान्सून झाला, आधीचा मान्सूनचा संबंध, ओके, आणि आता त्यांनी त्याच्यावरनं काय केलं की एक प्रेडिक्शन मांडलं पुढच्यासाठी. आणि हे कोणी केलं, सर गिल्बर्ट वॉकर यांनी. ओके, आता 1990च्या डिकेडमध्ये मॉन्सून मॉडेल बेस अपॉन म्हणजे आता की डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांच्या त्यांनी काय केलं, डॉक्टर कोण गोवारीकर जे होते यांच्या इनिशिएटिव्ह म्हणजे काय की त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या पुढाकाराने जगभरातील हवामानाशी संबंधित 16 घटकांवर आधारित मान्सूनचे मॉडेल बनवलं. ओके, किती अपॉन 16 वर्ल्ड वाईड क्लायमॅटिक पॅरामीटर्स वॉज डेव्हलप. त्यांनी किती पॅरामीटर्स बनवले, 16 पॅरामीटर्स बनवले. दीज मॉडेल वॉज इन यूज फ्रॉम, आता हे सगळे मॉडेल्स 1990 to 2002 पर्यंत वापरले जात होते. तर ही सर्व कामं कोणी केली याच्यामध्ये 1990s मध्ये, व्हेरी गुड, डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांनी केली. व्हेरी गुड. तर अशा पद्धतीने आता आपण मान्सूनचे जे मॉडेल आहे किंवा पॅरामीटर्स आहेत, पुन्हा क्लायमेटचं प्रेडिक्शन आहे, कोणी कोणी केलं, कोणत्या सालामध्ये केलं हे आपण बघितलं. आता मॅथमॅटिकल मॉडेल आले बरं का नंतर, म्हणजे गणितीय याच्या. आता हा जर तुम्ही पॅरेग्राफ वाचाल ना तर याच्यात काय माहिती का, या पॅरेग्राफमध्ये याच्यामध्ये आहे की हवामानातील जे चालू घडामोडी आहे किंवा त्यांच्यामध्ये सुरू असणाऱ्या जेवढ्या पण भौतिक प्रक्रिया आहे ह्या सगळ्यांचा काय केला जातो, अंदाज घेतला जातो. आणि तो अंदाज जो आहे ना तो वर्तवण्यात येतो, पण कसा, संख्यात्मक प्रारूपांद्वारे म्हणजेच मॅथमॅटिकल मॉडेलद्वारे. वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स असतात, तर हे मॅथमॅटिकल मॉडेलद्वारे हे सगळं सांगितलं जातं. आणि हवामानाची जी आताची करंट आपली जी निरीक्षणं वापरून मग आता हे बघा की परम सुपर कॉम्प्युटर आहे, त्या परम सुपर कॉम्प्युटरच्या द्वारे हे मॅथमॅटिकली ॲनलाइज केलं जातं. आणि मग गणितीय प्रकारात मोडणारी प्रारूपे दैनंदिन भौगोलिक घडामोडीवर आधारित महासंगणकीय तंत्रज्ञानाने मांडले जातात. म्हणजे मॅथमॅटिकल जे मॉडेल्स आहेत हे सगळे डेली जिओग्राफिक इव्हेंट्स आर डेव्हलप बाय सुपर कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीने ते सगळे आपल्याला मांडले जातात. आता हे काय, होलिस्टिक मॉडेल. होलिस्टिक मॉडेल म्हणजे काय, समुचित मराठीत त्याला म्हणतात. म्हणजे अनेक जे मॉडेल्स आहे त्याच्यामध्ये प्रेडिक्शन्स बेस अपॉन दोज पॅरामीटर यूज इन अदर. म्हणजे याच्यामध्ये ज्या घटकांचा मान्सूनवर प्रभाव जास्त आहे अशी घटकं विच हॅव द ग्रेटेस्ट इफेक्ट ऑन द मान्सून. मग हे कशावर डिपेंड असतं बघा, हे हॉलिस्टिक की कोणत्या घटकांचा मान्सूनवर जास्त इफेक्ट आहे
ते जास्त प्रभाव आहे अशा घटकांना काय केलं, गृहीत धरलं जातं की नाही असे घटक ते प्रेडिक्शन म्हणजे गृहीत धरलं जातं. आणि मग एकत्र करून हे गृहीतके पूर्ण अंदाज जे आहे ते अंदाज एक म्हणजे सगळे गृहीत धरलेले एकत्रित करून मग काहीतरी अंदाज देतात. आता सध्या तर IMD जे आहे त्याच्यातर्फे दिला जाणारा जो अंदाज आहे तो अशाच प्रकारचे अनेक मॉडेल्स जे आहेत, व्हेरियस मॉडेल्स आहे, कलेक्टिव्ह म्हणजे एकत्र आणून मग त्याचा आउटकम आपल्याला मिळतं. आउटकम म्हणजे काय, एकत्र फलित मिळतं. आणि मग यालाच म्हणतात हॉलिस्टिक मॉडेल. याला काय म्हणतात, हॉलिस्टिक मॉडेल. आणि आता बघा सध्या जे आपण अजून एक आहे सांख्यिकी म्हणजे काय, स्टॅटिस्टिकल मॉडेल. आता याच्यामध्ये काय की पूर्वीच्या काळामध्ये विविध प्रदेशांमध्ये समुद्राचे तापमान म्हणजे इन दिस मॉडेल ओके current climatic observations in a region are compared with earlier parameters. याच्यामध्ये काय होतं की गत काळामध्ये म्हणजे आधीच्या काळामध्ये विविध प्रदेशांचे समुद्राचे तापमान, पुन्हा वातावरण जे आहे आपला त्याचा दाब, पुन्हा त्या वर्षीचा पूर्ण मान्सून कसा होता याचा पहिले एकत्रित म्हणजे पूर्वीच्या काळाचा पहिले सगळा अभ्यास करतात आणि त्याचा अभ्यास करून त्या तुलनेत सध्या त्या प्रदेशातील ज्या प्रदेशाविषयी आपण बोलतोय त्या प्रदेशातील हवामानाच्या नोंदी कशा आहेत त्याला अनुसरून सद्यस्थितीचा आत्ताच्या स्थितीचा मान्सून कसा असेल याचा अंदाज या स्टॅटिस्टिक मॉडेलमध्ये वर्तवला जातो, प्रेडिक्शन केलं जातं. आता प्रेझेंटली न्यू मॉडेल आर बीइंग डेव्हलप IITM. आता IITM तर्फे ना एक नवीन मॉडेल डेव्हलप झालंय. वर्क इज इन प्रोग्रेस. आता म्हणजे ते प्रारूपे तयार केली जात आहे. ते at 2 levels namely designing 2 model and developing new technology. The main focus on development of the radar system and satellite technology. म्हणजे तयार केली जात आहे, आता ते काम चालू आहे. आणि सध्याची जी आत्ताची जी वेगवेगळी मॉडेल्स आहेत ती अधिक उपयुक्त बनवणे, काही नवीन मॉडेल्स बनवणे, काही टेक्नॉलॉजी जी आहे डेव्हलपिंग न्यू टेक्नॉलॉजी म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करणे, ह्या सगळ्या स्तरावर अशी त्यांची कामं चालू आहेत. आणि याच्यासाठी काय ते जास्तीत जास्त फोकस कशावर करणार, डेव्हलपमेंट ऑफ द रडार सिस्टम म्हणजे रडार सिस्टमवर डेव्हलपमेंट करणार आहे आणि सॅटेलाईट टेक्नॉलॉजीवर पण ते डेव्हलपमेंट करणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये सांगितलं आहे की कोणतेही हवामानशास्त्रीय मॉडेल जेवढे आहे म्हणजे मेट्रोलॉजिकल मॉडेल जेवढे आहेत डिपेंड अपॉन द इंटर रिलेशनशिप म्हणजे ते एकमेकांवर अवलंबून आहेत. कोणाच्या म्हणजे की पॅरामीटर्स यूज इन मॉडेल जे मॉडेलमध्ये जे पॅरामीटर्स म्हणजे काय जे घटक वापरले जातात ते अँड रिझल्ट्स एक्सपेक्टेड फ्रॉम इट आणि त्याच्यातून येणारा जो रिझल्ट आहे हे सगळं एकमेकांशी काय रिलेटेड आहे. आणि समुद्र आणि वातावरण हे सुद्धा इंटर रिलेशनशिप कायम एकसारखे राहत नसल्याने हवामानशास्त्रीय प्रारूपात त्यानुसार सतत बदल करावे लागतात. म्हणजे कंटिन्युअसली नीड टू चेंज ओके नीड टू बी चेंज कंटिन्युअसली कशामध्ये मेट्रोलॉजिकल मॉडेलमध्ये. ते कारण बघा तुम्ही सारखं हवामानात चेंजेस होत राहतात आणि कधी असं आहे तर कधी तसं आहे. पूर्वीसारखं एक समान काही राहिलं नाही बिकॉज इन्क्रीजिंग पोल्युशन ह्या सगळ्या गोष्टी पण त्याच्यावर डिपेंड करता म्हणून हा सगळा व्याप ओके. तर हे इथपर्यंत आपण शिकलो की आज पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ओके. तर पुढच्या लिंकमध्ये म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये आपण याविषयी शिकणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.